सियोनची संतान जागृत झाली आहेत आणि जगभरातील सुवार्ता प्रचारामध्ये परिश्रमपूर्वक भाग घेत आहेत. पिताजी द्वारे देण्यात आलेल्या जीवनाच्या मौल्यवान सत्याची घोषणा करण्याचे आणि अनेक आत्म्यांना परमेश्वराच्या बाजूने घेऊन जाण्याचे कार्य जगाला गजबजून टाकत आहे. आपण पाहत आहोत की वचनाचे आज्ञापालन अद्भुत चमत्कार घडवतात. भविष्यवाण्यांनुसार या काळात जेव्हा पुष्कळ संकटे येत आहेत तेव्हा आपण जगातील लोकांना विश्वास ठेवण्यासाठी तयार केले पाहिजे, म्हणजे ते नाशापासून वाचू शकतील आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतील. तुम्ही नवीन कराराचे सेवक नाहीत का, जे नाशांच्या दरम्यान निराशेने मरत असलेल्या अनेक आत्म्यांना तारणाची सुवार्ता सांगतात? स्वर्गीय राज्याचे पुत्र आणि कन्या या रूपाने आपल्या मिशनला परिश्रमपूर्वक पूर्ण केल्याने तुम्हाला स्वर्गीय पुरस्कार प्राप्त होतील. जेव्हा एका आत्म्याचा बाप्तिस्मा होतो तेव्हा असा आनंद होतो जणू काही आपण सर्व जग जिंकले आहे. आपण आनंदी असतो कारण की फळ आपले कठोर परिश्रम, प्रयत्न, दुःख, भक्ती आणि त्या आत्म्यासाठी थकवा येईपर्यंत दुःख सहन करणारे आपले हृदय याचा परिणाम आहे. आपण एकसोबत आनंदित होतो कारण की आपण एका आत्म्यामध्ये एक शरीर आहोत. जा आणि सर्व राष्ट्रांना सुवार्तेचा प्रचार करा या भविष्यवाणीनुसार सदस्य अल्पकालीन मिशनवर गेले आणि अनेक आत्म्यांचे मार्गदर्शन परमेश्वराकडे केले. त्यामुळे जगभरातील सियोनच्या संतानांनी एकत्र आनंद केला. असे यामुळे होते कारण की आपल्या शरीराने फळ उत्पन्न केले होते. जर परमेश्वर मस्तक आहे तर आपण सर्व शरीराचे अवयव बनतो. प्रत्येकजण डोळा, नाक, कान किंवा इतर विविध अवयवांची भूमिका साकारत असतो. या आपण त्या लोकांना परिश्रमपूर्वक सुवार्तेचा प्रचार करूया ज्यांना आपण आपल्या संबंधित ठिकाणी भेटतो. पुरुष प्रौढ आपल्या व्यवसायांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी, विद्यार्थी आपल्या शाळांमध्ये, सैन्यातील सदस्य आपल्या सेवेमध्ये आणि महिला प्रौढ आपल्या शेजाऱ्यांना. पिताने म्हटले की सुवार्तेचा प्रचार करणारे मुख आणि सुवार्ता पसरवण्यासाठी चालणारे पाय दोन्हीही सुंदर आहेत. एक सुंदर मुखाने शरीराच्या प्रत्येक अवयवाने आत्म्यांना वाचविण्यासाठी एकसोबत परिश्रमपूर्वक कार्य केले पाहिजे. आपण परमेश्वराच्या प्रेमामध्ये एक आहोत. जेव्हा काही आनंददायक घडते तेव्हा संपूर्ण शरीर आनंदी होते. कान आनंदाची बातमी ऐकवतो आणि डोळे आनंददायक दृश्ये दाखवतात. जेथेवर आपल्या पायांच्या तळव्यांचा प्रश्न आहे आपण त्यांना क्वचितच पाहतो, पण त्यांच्याशिवाय आपण अजिबात चालू शकत नाही. जसे की आपण एक शरीर आहोत म्हणून प्रत्येक अवयव मौल्यवान आहे. जेव्हा एका अवयवाला दुखापत होते तेव्हा संपूर्ण शरीर दुखते. जेव्हा डोके वेदनेचा संकेत पाठवते तेव्हा संपूर्ण शरीर त्यावर लक्ष केंद्रित करते आणि एकत्र दुःख सहन करते. शरीराचा एक देखील अवयव असा नाही ज्याला नापसंत करू शकतो. म्हणून कृपया भाऊ आणि बहिणींचा हेवा किंवा मत्सर न करता प्रेमाने एकजूट व्हा. जर तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये विश्वासाला वाढवणारे, शक्ती देणारे आणि ऐकणाऱ्यांना कृपादान देणारे कृपाळू शब्द बोलता तर सदस्य जास्त फळ उत्पन्न करतील. जसे की परमेश्वर म्हणतात, नम्र लोकांचे तारण होईल. म्हणून कृपया भाऊ आणि बहिणींबद्दल विचारशील व्हा आणि नम्र हृदय आणि नम्र शब्दांनी त्यांना प्रोत्साहन द्या. जर तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या विचाराने केले तर तुम्ही फळ उत्पन्न करण्यात संथ व्हाल, पण जर तुमच्याकडे परमेश्वराचे हृदय आहे तर तुम्ही फळ उत्पन्न करू शकता. कृपया परमेश्वराच्या वचनाचा जसे ते आहे तसेच व बलिदान आणि प्रेमाच्या हृदयाने प्रचार करा, जसे ख्रिस्ताने स्वतःला लीन केले आणि तुमच्या आत्म्यांना वाचविण्यासाठी वधस्तंभावर मृत्यूपर्यंत स्वतःचे बलिदान केले. मग तुम्ही नक्कीच फळ उत्पन्न कराल. पिता आता देखील आपल्यासाठी स्वर्गाचे सुंदर वैभव तयार करत आहेत, जे आपण पाहिलेही नाही आणि ऐकलेही नाही. स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही आत्मसंतुष्टेमध्ये नाही पडले पाहिजे,
किंवा अशा कार्यांमध्ये सहभागी नाही झाले पाहिजे जे नैतिक आणि नैतिक विषयक स्तरांना खाली करतात, पण त्याऐवजी पापाने कलंकित होण्यापासून बदलून परमेश्वराचे पुत्र आणि कन्यांमध्ये रूपांतरित झाले पाहिजे, जे सुंदर आणि चांगले आहेत. कृपया 5 शहाण्या कुमारींप्रमाणे विश्वासाचे तेल तयार करा, म्हणजे तुम्ही परमेश्वरासारखे एका सुंदर आत्मिक शरीरात रूपांतर होऊ शकाल आणि स्वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्यामध्ये कशाचीही कमतरता नसवी. मला आशा आहे की तुम्ही पुष्कळ लोकांचे मार्गदर्शन पश्चात्तापाकडे कराल, म्हणजे तुम्ही परमेश्वराकडून जास्त प्रेम प्राप्त करू शकाल आणि परमेश्वरासोबत सर्वकाळासाठी गौरवाचा उपभोग घेऊ शकाल.